वेलकम टू द न्यू व्लॉग फ्रेंड्स. आज महाशिवरात्र झाली आहे. सकाळ 1 कप चहा बनलाय. पूजाच फक्त नाश्ता करते. तर मी ऍक्च्युली रात्री झोपणार नव्हतो, बट पूजा तुला काय वाटतं? मी किती झोपलो असेल की जागा असेल रात्री? झोपला मी 3:30-4 वाजेपर्यंत झोपून गेलो होतो. थोड्या वेळ बसलो, काही वेब सिरीज बघितला आणि त्याच्यानंतर मी झोपून गेलो. सकाळी 8 वाजता उठलो बरोबर आणि एडिटिंग करतो आणि आता होता ते 10. आता ब्लॉग अपलोड करायला टाकतो म्हणजे 10:30 वाजेपर्यंत आपला व्हिडिओ शेअर होऊन जाईल युट्यूब. तुला कोणता कलर वाटतोय? कोणता? मी जो घातला तो पिंक आहे ना, बर्गंडी टाइप, लाईट बर्गंडी, वांग्यासारखा कलर. काय बोल, कोणता आहे? पिंक टाइप आहे ना, भैयानी कलर. पर्पल कलर नाही वाटत? वाटतोय थोडा. अच्छा, तुझ्या ऑफिस मध्ये पर्पल कलर आहे आज. ते घ्यायचं होतं ना, काल आपण घेतलं असतं. मला पैसे नाही दिलेस. तू चालायचं होतंस माझ्यासोबत बाहेर. पैसे देऊन तू कुठे जाणार होते? माझ्यासोबतच येणार होते ना कपडे घ्यायला. पण घरात असताना माझ्याकडे पैसे दिले असते तर मी लगेच उठले असते. ते माझ्या खराब होत आहेत ग, वाईट घातले. पूजाच्या ऑफिस मध्ये आज कलर डे काहीतरी, पर्पल कलर सगळा. अरे हा वुमेन, अरे बापरे, अरे हा पूजा. हॅपी वुमेन्स डे. हॅपी. आता वुमेन बघा किती टाइम घेईल बघा आता हात मिळवायला. अरे अरे माझा बच्चा पण हॅपी वुमेन्स डे. अरे हॅपी वुमेन्स डे ले बच्चू. हॅपी वुमेन्स डे. हॅपी वुमेन डे बोबो. हॅपी वुमेन डे पूजा. हॅपी वुमेन्स डे. थँक्यू. असं काय करतो स्पेशल वुमेन्स डे ला? तुला काय पाहिजे स्पेशल? काय नाही पाहिजे. आज माझा उपवास आहे, तर आज माझ्या बायकोला आराम आहे. जेवण बिवण बनवावं लागणार नाही. तुझ्यासाठी मी संध्याकाळी काहीतरी नको तुझ्या आवडीचं ऑर्डर करतो. नाही तर मी बनवू का काय तुझ्यासाठी? मी तुझ्यासाठी आज बनवतो. आज मी पुऱ्यासाठी बनवेल फोडणीचा भात. अजिबात नाही. का तुला नाही आवडत मी बनवलेला? मला फोडणीचाच भात मुळात आवडत नाही. तो कोणी पण बनवते. कधी बोललीस तरी ना हर्ष मला तुझ्या हातचा बनवून दे, तरी बनवणार आहे. समजलं? भाव्याला दे. भाव्या मोठी झाली की भाव्याला दे. पण नाही, नकोच बनव तू. काय झाली संध्याकाळची वेळ फ्रेंड्स. भाव्या माझ्या सोबतच आहे. तिला पण ड्रेसअप केलंय हलका फुलका. वुमेन्स डे सेलिब्रेट करणारे एक वेगळ्या पद्धतीने. वुमेन्स डेच्या निमित्ताने भाव्या आज पहिल्यांदा काहीतरी डोनेट करायला चालली, जे तिच्याकडे आहे ते आहे ना बुगी. काय ते नंतर ती लुडोचा गेम मागते. तर वुमेन्स डेच्या निमित्ताने आपण भाव्याला शिकवणारे डोनेट कसं करायचं, जे आपल्याकडे गोष्टी आहेत त्या गरज असेल आपण त्यांना प्रयत्न करणारे भाव्याकडून काहीतरी डोनेट करवण्याचं. तर त्यासाठी आपल्या घरामध्ये काय असं जे समोरच्याला हेल्पफुल होईल ते आपण पहिला बघून घेऊ. काय पाहिजे तुला? पॅराशूट ऑइल. आम्ही जर किचन मध्ये आलेलो तर तितक्यात भाव्याने ते बिस्किटच्या पुडाला हात लावला. तर आपण एक काम करू, हे पण घेऊ द्यायला. कालच आपण रात्री ऑरेंज घेऊन आलो होतो फ्रेंड्स, त्यातून एक ऑरेंज. बेटा आज आपण कोणाला तरी देऊया. ओके ओके. हा माझा बच्चा शिकायचं बेटा डोनेट करायचं. आणि जस्ट थोडा वेळ विचार केला फ्रेंड्स, तर असं वाटलं की अजून काय आहे ना देण्यासारखं. तर असं थोडंसं हेल्दी गोष्टी पण आपण हे करायला बघू. जस्ट घरात अवेलेबल आहे त्याच. असं पौष्टिक गोष्ट पण थोडंफार दिल्यासारखं वाटेल. आपण घेणार आहे थोडेफार काजू, थोडेफार बदाम. तू स्वतःच खात बसले. हा घे का. एक काम करूया बेटा आपण. हे घे, खाऊन झालं या पिशवीमध्ये टाका. आता टाका. हे घे ते. काढा लवकर. हा या पिशवीमध्ये टाका. याच्यामध्ये. हा तू खाल्ला ना बेटा, आता तू खाल्ला ना. एक काढ ह्याच्यातून काढ. एक पिशवीमध्ये टाक. ह्याच्यात टाका. हा टाका. शाबाश. आता ते काजू पण टाका थोड्या ह्याच्यामध्ये. टाका. टाक. शाबाश. अजून टाका. तर फ्रेंड्स, छोट्याशा भाव्याकडून हे काजू बदामचं एक पॅकेट, एक बिस्किटचं पॅकेट आणि एक ऑरेंज. छोट्याशा भाव्याकडून छोटंसं डोनेशन फर्स्ट टाइम तिच्या लाईफ मधून. टाका पिशवीत. टाक बेटा. टाका. शाबाश. हे पण टाका. शाबाश. व्हेरी गुड. बॅग रेडी आहे आणि त्यासोबतच आपली भाव्या पण. चला उठा.
तर भाव्या फर्स्ट टाइम तिच्या लाईफ मध्ये काहीतरी डोनेट करायला निघाली आहे फ्रेंड्स. होप सो कोणतरी गरजेमंद भेटेल आणि त्यांची ही पिशवी त्यांच्या हवाले आपण करून टाकू. रोड क्रॉस करत होतो, सिग्नल लागला तर कुणाचा तरी ऍक्सिडेंट झाला फ्रेंड्स. पार्टी होप इज फाईन. बस अजून काही 1-2 गोष्टी याच्यामध्ये ऍड करायच्या आहेत. 2 गोष्टी आपल्याला अजून ऍड करायच्या होत्या. एक आहे पॅड आणि प्लस एक डेअरी मिल्क चॉकलेट. टाक पिशवीमध्ये. ओके हो, हा आपण ते घेऊया नंतर. थांब इकडे टाका. शाबाश. तर ज्या ज्या गोष्टी अजून आपल्याला ऍड करायच्या होत्या बॅगमध्ये त्या आपण सगळ्या ऍड केल्यात आणि आपण आता निघालोय. बघू आता थोडंफार मला एक माहिती आहे लोकेशन आसपास. जर तिथे असेल कोणी गरजू तर तिथे देऊ, किंवा जर रस्त्यात कोणी असं भेटलं ज्यांना या गोष्टींची जास्त गरज आहे आपण हे त्यांना देऊन टाकू. आता फ्रेंड्स सांगता येत नाही कुणाला कोणत्या गोष्टीची गरज असेल, म्हणून आपण घेतल्यात या सगळ्या गोष्टी. भावेला सवय लावण्यासाठी हा पहिला स्टेप आहे की डोनेट करायला शिकायचं. म्हणजे जे आपल्याकडे आहे ते ती शेअर करायला चालली आहे. आणि बस थोड्याफार गोष्टी आपण बाहेरून ॲड केल्या आहे. जस्ट एक मेडिकल एड म्हणून जे आपण विस्परचं पॅड याच्यामध्ये ॲड केलं आहे ते. बुकी दे बेटा, दीदीला द्या. हो चॉकलेट आहे, काजू बदाम आहे. भाव्याकडून झालेलं आहे पहिलं डोनेशन होतं फ्रेंड्स. आता जसा वेळ भेटत जाईल तसं तसं आपण भाव्याला शेअरिंग किंवा डोनेशन या सगळ्या गोष्टी शिकवत जाऊ. आणि होप सो ते शिकेल पण आणि तिला सगळ्या गोष्टी करायला आवडतील पण पुढे जाऊन. हा भाव्या कळशील ना बेटा. पूजा भेटली होती जस्ट, आपण जस्ट घरी चाललो होतो. तर कुठे घेऊन गेलेला? गेलो होतो कुठेतरी भाव्याला घेऊन. तर आता फ्रेंड्स आपल्याला पूजा भेटली आहे खालीच बिल्डिंगच्या. तिला चावी दिली होती, ती वॉशरूमला जाऊन आली पटपट. तिची नेहमीची सवय घरी आल्यावरती तिला वॉशरूमला जायचं असतं. त्याच्या अगोदर तिला ऑफिसमध्ये कदाचित धरून ठेवतात, जाऊ नाही देत, वॉशरूम वापरू नाही देत. त्यामुळे जस्ट विचार केलेला पूजाला पाणीपुरी खायला घेऊन येईल, तिची फेवरेट पाणीपुरी वुमेन्स डे निमित्त. बट हा जो रोड आहे तुम्हाला आता दिसला असेल फ्रेंड्स, पूर्णपणे म्हणजे एक टाईपचा मेळा लागलाय. पूजा बोलते इथे जत्रा लागते ही महाशिवरात्रीच्या दिवशी. तर म्हणून आता स्कूटीला पण पुढे जास्त नेऊ नाही शकत आहे. जिथून आपल्याला जिथं पण इथं आतमध्ये याचे रस्ते होते सगळे काय पोलिसांनी थ्रू ब्लॉक केले गेले, म्हणून इथपर्यंतच आहे जिथपर्यंत येते. अरे ते कापूस घेतलं तर ना तिकीट टाक. तर आपण जस्ट रिटर्न चाललो होतो घरी. तर तितक्यातच भाव्याला भेटण्यासाठी ताई थांबला. तुमचं नाव? स्नेहा. तुमचं नाव? ऋषिकेश. माझं पण भाव्या आता लागली परत हे करायला. आता तुम्ही दोघं गेला ना 5 मिनिटांमध्ये परत मस्ती करायला चालू होईल. मग चालू होईल. सरळ जायचं होतं रे. मग हे भाव्याला भेटायला आले आणि अशाच टायमाला भाव्या थोडीशी आहे ना शाय होते. तर जिथे पूजा ऍक्च्युली मटकी घेत उभी राहिली होती तिथे भाव्याचा शूज पडलेला. तर पूजाला असा गैरसमज झालाय की हा बूट तिचा हरवला. बट मी उचलून घेतला होता आणि साईडला इथे कपड्यामध्ये ठेवला. आता घरी गेल्यावरती बघू की पूजा काय रिॲक्ट करते. जेव्हा तिला समजेल की बूट हरवला नाहीये, बूट आपल्याकडेच आहे. ठेवून टाकला आतमध्ये. पूजा उभी राहिले पाणीपुरी खायला. एकटी पूजा तू मस्ती करते ना, म्हणून मामाने तुला असे बसवले, समजलं का? म्हणून मस्ती करायची नाही. एकटं खाल्ल्यावर काय होणार आहे? कसं वाटतं पूजा आज एकटी पाणीपुरी खाऊन? ठीक आहे. आता बूटचं काय करायचं, शूजचं? दुसरे नवीन शूज घ्यायची वेळ आली असं काय शूजचं म्हणणं आहे. लास्ट टाइमच मी बोललो होतो नवीन घेऊया. डिक्की उघडली पिशवी काढायला, तितक्यात पूजाला दिसलं की शूज आतमध्ये होता. तर जे तिचं रिॲक्शन बघायचं होतं ते गेलं. 1 सेकंडच होतं. हा पूजा वुमेन्स डे निमित्त पूजाला भेटतात ऑफिस मधून या सगळ्या गोष्टी. जॅस्मिन फ्लेवर हा देते. तर आपण मेळ्यातून घेतलं ना. नाही जॅस्मिन फ्लेवर ते रूम फ्रेशनर टाइप. संपलं बाळा, संपलं ते. पूर्ण तोंडाला ब्ल्यू, हाताला का पूर्ण चादरीला लावते पूजा ती. हे घे तुझे स्पून आणि खेळणी. तुला हे घे. मेळ्यातून पूजाने भाव्यासाठी काय घेतले, काय घेतले पुढे? खेळणी घेतले तिला. खेळ सारखा सुपडाच आमचा घेत असते. घे तुझा सुपडा. हे घे. आणि पोलपाट लाटणं. बाप रे,
हे तर तुझ्या पण काम येईल पुऱ्या वगैरे लाटायला. हा अरे वा, भाव्यासाठी चपाती लाटायच्या. काहीच नको देऊ पूजा, प्लीज 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 प्लीज. नाही पूजा, नाही पूजा, नाही प्लीज. मी तुला बोलतो पूजा, नको तर नको ना. आता 12 तासाची बात आहे यार. 8 वाजलेत प्रॉपर, संध्याकाळचे 8 वाजलेत. अजून बस 12 तास थांबायचं आहे. 12 म्हणजे सकाळी उद्या 12, 8. बघितलं, मी काल पण तिच्या पुढे बोललेलो, तरी अजून तिला दर टायमाला सांगावं लागतं की दुसऱ्या दिवशी 8 वाजता मी म्हणजे खायला चालू करतो. लय विसरभोळी आहे, शॉर्ट टर्म मेमरी लॉस टाईप आहे. भाव्या काठी फिरवत होती तर तिच्या मम्मीच्या पायावरती मारली तिने काठी. नेहमी पूजेला काही ना काहीतरी लागत राहतं भाव्याच्या मस्तीमुळे. बट शी इज व्हेरी स्ट्रॉंग. चावी कुठे ठेवलीस? अरे तू उचलून ठेव ना. मग हेच मीच असतो ना पूजा, हे मी उचलून ठेवतो. मी उचलून ठेवण्याचा प्रश्न नाही. मी आज उचलून ठेवेन, उद्या उचलून ठेवेन, पण तू परवा पण ठेवशील. तुला सवय कधी लागणार मग त्या गोष्टीची की जागेवर ठेवावी? ओके ठीक आहे पूजा, हॅपी वुमेन्स डे. नको रे बाळा, का करते तू तर असं? बुग्गी काय बेटा, तिला पंच मारायला शिकवले ती तेच करते. नको नको, आता इथे ना बेटा, मम्मावरती नाही पंच मारायचा. प्रॉब्लेम काय तिला माझ्या बरोबर? बेटा मम्माला पंच नको नको मारू बेटा. बुग्गी दिस इज रॉंग बेटा, पुन्हा असं नाही दिसलं पाहिजे मला. का मारतोय तू मला? ड्रामा तर अजिबात नाही पाहिजे. असं मम्मावरती हात उचलला डॅडा खूप ओरडणार तुला. ती आता झाली इरिटेट वाटत, तिला भूक लागली असं. जेवढे पण आपले सबस्क्रायबर फॅमिली आता सध्या जे आपले व्हिडिओ बघतात ते देखील आमच्या दोघांकडूनही तुम्हा सर्वांना हॅपी वुमेन्स डे. हॅपी वुमेन्स डे. पुढे ती स्वतः जाऊन हातपाय धुवून येते आजकाल पूजा. तिला ओरड, पागल झाली ती, पागल. तुझ्यापेक्षा तरी कमीच. हे बाहर्ष. दुपारी आपण भाव्याकडून करवलं तिचं पहिलं डोनेशन. ऍक्च्युली बरं वाटतं फ्रेंड्स की भाव्याकडून तरी फर्स्ट स्टेप होता तिच्याकडून डोनेशन स्टार्ट करायचा. जास्त काय आपण केला नाही, जे घरातल्या गोष्टी होत्या त्याच भाव्याला शिकवलं शेअर करण्यासाठी. जसा जसा वेळ जात जाईल आपण अजून काय काय आपल्याकडून ट्राय करत जाऊ डोनेट करायचं, कारण की चांगली आहे ती सवय लागायला हवी भाव्याला देखील. वुमेन्स डे स्टार्ट कुठून झालं माहिती आहे का? सगळ्यात पहिला कुठे बनवला गेलेला? इंटरनॅशनल. कुठे इंटरनॅशनल कुठे? ते नाही माहिती. जर्मनी. तर काय झालं होतं? अगोदरच्या स्त्रियांना पुरुषांची जितका सॅलरी नव्हती काम केलं तरी स्वतःच्या नावावरती प्रॉपर्टी नव्हते ठेवू शकत. अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या ज्या आता आहेच नाहीत अजिबात. तर या सगळ्या अगोदर जास्त व्हायच्या बाहेर गावी. तर तेथून ज्या लेडी होत्या त्यांचं नाव विसरलो मी. खूप एक मुवमेंट स्टार्ट केला की आम्हाला पण पुरुषां इतकाच हक्क पण भेटला पाहिजे. ह्या त्या सगळ्या गोष्टी मग त्यांची मुवमेंट वाढवली त्यांनी. राईट्स वगैरे दंगे विंगे करून त्यांनी मग ते मिळवून आणलं. वुमेन बाई पण एक ती लाईफ जगू शकते असं त्यांनी घडवून आणायचा प्रयत्न केला. तेव्हापासून म्हणजे जर्मनी मग नंतरला वेस्टर्न कंट्री त्यांच्यासोबत जुडायला लागल्या. मग तसं ते बाहेरगावी चालू झालं वुमेन्स डे. पण इंडियामध्ये तसं नाहीये. इंडियामध्ये अशा आपल्या खूप साऱ्या महाराणी प्रिन्सेस वगैरे ह्या त्या सगळ्या होत्या. लेडीज पण होत्या ज्यांच्या नावावरती जमिनी वगैरे होत्या. हो इंडियामध्ये कास्टिझम वगैरे चालत आलं, बट येत्या काळामध्ये आता बऱ्यापैकी बदलले. आपल्याकडे भारी भारी कॉन्स्टिट्यूशन आहे. त्यात आपल्या जर इंडियामध्ये कुणाचा दिवस म्हणून तरी, म्हणजे मला तरी असं वाटतं कुणाचा दिवस म्हणून तरी वुमेन्स डे सेलिब्रेट करायचा आहे तर तो सावित्रीबाई फुले यांच्या बर्थडेच्या दिवशी. ज्या ताईंकडे आपण डोनेट केलं, म्हणजे ज्या ताईंना त्यांची पिशवी आपण त्यांना सोपवली, सोबत मेन इम्पॉर्टंटली एवढंच बोलणं झालं की दीदी बस अपनी बच्ची समझ के इसे आशीर्वाद देतो, हमारे लिए बहुत हो गया. तर त्यांनी पण हशी खुशी घेतलं, त्यांना बरं वाटलं. आता ते नंतर म्हणजे कधी थोडंफार तरी त्यांचं पोट भरायला हेल्प होईल ना फ्रेंड, तर बरं वाटलं. तू बघ ना, नंतर ब्लॉग बघितल्यावरती समजणारच आहे ना. लिपस्टिक लावली तूच लागली असणार आहे, अजून काय. माझा लिपस्टिकचा शेड हा आहेच नाही. अरे बाय, माझ्या कानाला कुठं दिसते पूजा? मला तर दिसत नाहीये. मला दिसत नाही. हात काढ ना, मी तुला हात कुठे बघू? हे बघ हे बघ. चल माणसा, लिपस्टिक तुझ्या कानाला तिथं जायला जाऊ का मी? फालतूच असेल. आता कोणाची लागली असेल, मी किती पोरींची भेटतो तुला माहिती आहे ना. कोणाची तरी लागून गेली असेल. आता काय, जाऊ देते मी. उद्या परत भेटल्यावरती मी त्यांना सांगेल की असं लिपस्टिक राहील असं काय करत जाऊ नका बस. थँक्यू. काय आणलं आता? किती काय आणलं आता? आणि हे माझं नाहीये.
त्यांच्यासोबतच्या आपण जास्त क्लिप शेअर केल्या नाहीयेत, फक्त त्यांना भेटण्यापर्यंतच आपण क्लिप दाखवलंय. पुढचं ते तितपत बरोबर नाही वाटत, कारण की त्यांना देखील ऑकवर्ड वाटलं असतं, म्हणून मी जस्ट थांबवलं, त्यांच्याशी बोललो, काळजी घ्या म्हटलं. मी तुला नेल आर्ट नाही दाखवला ना. आजचा ब्लॉग होतो तिथे पूर्ण पूजाच्या नेल्स आर्टवरची, ते तिने करवले ऑफिस मधून, त्यांच्या ऑफिस मध्ये आलेले. काय कशासाठी? आज आमच्या ऑफिस मध्ये वुमेन्स डे सेलिब्रेट करण्यासाठी नेल आर्ट, नेल आर्ट आणि फेसेस कॅनडा या ब्रँड कडून ते लोक सेल्स करायला आले होते कॉस्मेटिक प्रोडक्ट्स, चॉकलेट्स आणि केक कटिंग वगैरे केला. म्हणजे खूप एन्जॉय केलं तू, पण घरी काय घेऊन नाही आली माझ्यासाठी. पण तसं पण आणलं तर तू खाणार किती होतास? उद्या सकाळी खाल्लं असतं ना, अजून सकाळचे 8 वाजायचे, थोडा वेळ बाकी आहे, नंतर खाल्लं. पण तू आता खाऊ शकतो, पाणी पिऊ शकतो, तू पाणी पी. नाही मी नाही पिणार, मी तुला पूजा नको फोर्स करू प्लीज. तू कर आवाज कर. ती आता मोठी झाली ना, ती आता मोठी झाली तर लहानपणाचं सगळं विसरली आहे ती. हे ऑर्डर करते, ती खाणार आहेस ना पूर्ण? विचार तर करते. पूर्ण नाही खाल्लं तर माझ्या भरोश्यावर बसू नको अजिबात. मी जर उरलं तरी उद्या सकाळी खाईल ते. आज जसं की मी जेवणार नाहीये, तर जेवण काही बनवणार नाहीये, स्वतःसाठी ऑर्डर करते. एवढंच, जे पण ऑर्डर करशील तुझ्या पुरतच ऑर्डर कर, नाही तर मला माहिती आहे ही परत पाठी लागणार आहे माझ्या. खा खा, बस 8 तास बाकी आहेत, तेवढ्यासाठी मला नाही. सकाळी 8, 11:30 वाजले जातात, 8-9 तास बाकी आहेत. बटूक पडशील तू, म्हणून मी बोलतो तिला माउंटेनरचा कोर्स लावायचा. राहू दे, पडू दे. थोड्या वेळातच पूजाची ऑर्डर येईल घरी, ती जेवून घेईल. आपण भेटू उद्या सकाळी 8 वाजता फ्रेंड्स. जस्ट लुडोचा गेम आपण आज नाही कंटिन्यू करणार, उद्या खेळू तो. जस्ट ब्लॉग कम्प्लीट करण्या अगोदर आजचं सॉन्ग ऑफ द डे. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गले वलंब्य लंब्य तंबुजंग तुंग मालिकं डमड्डमड्डमड्डमनिनाद वड्डमरवयं चकार चंड तांडवं तनः शिव शिवम. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. टेक केअर, बाय बाय. फ्रेंड्स, रात्रीचे 1:30 वाजतात आहे. मी जस्ट मेडिकलमध्ये जाऊन पटपट हे उंदीर चिपकायचं जे पॅड असतं ना ते घेऊन आलो. इथून येत असेल, कारण की आज सकाळी मला पण आवाज आला होता थोडासा खडखड, तर आपण जस्ट इथं ठेवून देणार आहे. जर नाही चाला तर उद्या दुसरीकडे पोझिशन वगैरे चेंज करू कुठेतरी. उंदीर पकडला गेला की नाही त्यासाठी नक्की बघा फ्रेंड्स, उद्याचा व्लॉग स्टार्टिंगला समजून येईल त्याचा. थँक्यू सो मच.